छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम करण्यात आलं। त्यापूर्वी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद साधण्यात आला। त्यावेळी कारवाईला विरोध न करण्याचं आवाहन जलील यांनी पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना केलेलं। मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूं, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बनाकर देंगे। पूरा हिंदुस्तान देखेगा। हम अपने तौर के ऊपर ये बताएंगे, हुकूमत को पैगाम देंगे कि तुम समझ रहे हैं कि तुम किसी का घर है तो बुलडोजर से लेकर आएंगे, तुम तुम्हारी घटिया राजनीति चलाकर तुम किसी गरीब का घर तोड़ेंगे। उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश के अंदर, गुजरात के अंदर, और वहाँ पर कोई है तो उनके साथ खड़े नहीं रहता है। उनका घर गिरता है, घर वाले कहाँ जाते हैं। सांगलीतील जत दुर्घटनेवरती पंतप्रधान कार्यालयानं तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। या घटनेमधील जीवितहानी मनाला वेदना देणारी आहे। माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयानं केलंय। तसंच जखमी भाविक हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशीही प्रार्थना त्यांनी केली आहे। माओवाद्यांचा सर्वात क्रूर नक्षलवादी हिडमाच्या एन्काउंटर नंतर देखील एका गाण्याच्या माध्यमामधून त्याचं जोरदार उदात्तीकरण सुरू आहे। हिडमा कसा चांगला आणि सामान्य आदिवासींसाठी लढणारा होता आणि सीआरपीएफ सुरक्षा दलांनी त्याचबरोबर केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं हिडमा आणि आदिवासींना चिरडून टाकलं अशा आशयाचं एक गाणं सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे। अनेक ठिकाणी हे गाणं वाजवलं जात आहे। पुणे आणि गडचिरोलीमध्ये त्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले। हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातील तरुणांमध्ये नक्षलवादी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय। नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीनं हिडमाचं उदात्तीकरण करणाऱ्या त्या गाण्यावरती बंदी लावण्याची आणि त्याचबरोबर गाणं तयार करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। केंद्रातील ओबीसी आरक्षणासाठी आता वीरशैव लिंगायत समाज आक्रमक झालेला असून त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। राज्यामध्ये जवळपास 35 लाख लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाज गेले अनेक वर्ष केंद्रातील ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणाची मागणी करतोय। आमचा अंत पाहू नका, बसवेश्वर महाराजांची शिकवणूक म्हणून आम्ही संयम पाळतोय, पण रस्त्यावरती उतरायला भाग पाडू नका असा प्रखर शब्दामध्ये समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र सरकार आणि ओबीसी आयोगाची शिफारस असून देखील केंद्र स्तरावरती आरक्षण का रखडलंय असाही सवाल करत आता आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। राज्य शासनाने ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना आणि बांधवांना 2002 मध्ये अध्यादेश काढून यापासून शैक्षणिक सवलत मिळत आहे। याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रामध्ये सुद्धा या शासन निर्णयाला मंजुरी द्यावी अशी आमची मागणी आहे। केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की आता आमचा अंत न पाहता आमच्या समाजाला तात्काळ ते ओबीसीमध्ये समाविष्ट करावं अशी शासनाला विनंती आहे। जवळपास 35 लाख संख्या महाराष्ट्रात आहे आणि तरुणाची बेरोजगारीची समस्या फार मोठी आहे। नोकऱ्या नाही, त्यांना ओबीसीची सवलत याच्यातून मिळत नसल्यामुळे त्यांना शिक्षणाचा फार मोठा त्यांचं नुकसान होत आहे आणि शासनाने आता आमचा अंत पाहू नये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसवेश्वर महाराजांनी आम्हाला अशी शिकवण दिली आहे की आपण संयम ठेवून मागण्या मागायच्या किंवा शासनाला आपण आपली जे काही अडचणी आहे त्या सांगायच्या, परंतु आता आम्हाला तो दूर ठेवून आम्हाला सडकेवर उतरावं लागणार आहे। हे शासनाने आता धोरण आमचं लक्षात घेऊन घ्यावं आणि शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्या आणि शासनाने आम्हाला केंद्रात ओबीसीची सवलत द्यावी। बातमी अहिल्यानगरमधून कर्जत नगर पंचायतीच्या अध्यक्षा रोहिणी गुले यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणण्यासाठी आज सकाळी 11 वाजता कर्जत नगरपंचायत कार्यालयात विशेष सभा होणार आहे। विशेष म्हणजे गुले यांच्यावरती अविश्वास आणण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी शोपचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक एकत्र येणार आहेत। पवार आणि शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे, मात्र त्यांचे समर्थक नगरसेवक हे एकत्र येणार असल्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। रोहिणी गुले यांचे दीर प्रवीण गुले यांनी आधी रोहित पवारांची आणि नंतर राम शिंदे यांची साथ सोडून आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळेच त्यांच्या वहिनी रोहिणी गुले यांना पदावरून पायउतार करण्यासाठी कट्टर विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे।
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा मुलगा आणि खासदार अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव यांचं निधन झालंय. प्रतीक यादव यांच्या पत्नी भाजपच्या नेत्या आहेत. लखनौमधील सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.